मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे आणि जर आज मराठा आरक्षणाच्या संदर्भात काही निकाल नाही लागला तर आजपासून पाणी त्याग सुद्धा मनोज जरांगे पाटील करणार आहेत। आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ खरं तर राज्यातील अनेक मराठा आमदार जे आहेत ते मंत्रालयामध्ये आज त्यांनी आंदोलन केलं। मंत्रालयाच्या गेटला त्यांनी टाळं ठोका आंदोलन केलेलं आहे। या सगळ्या संदर्भात बोलण्याकरता आपल्यासोबत राष्ट्रवादीचे सूरज चव्हाण जे प्रदेशाध्यक्ष आहेत युवकचे ते आहेत। खरं तर बहुसंख्य आमदार जे आहेत ते राष्ट्रवादी अजित पवार गटातले आहेत आणि आमदार सत्तेतले असून आमदार आता मराठा म्हणून ते रस्त्यावरती उतरतात आहेत आणि आंदोलन करताना आंदोलनाची त्यांची भूमिका आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हीच भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण भेटावं। आमदारांची सुद्धा तीच भूमिका आहे आणि आमदारांनी त्यांच्या मतदारसंघातल्या भावना लक्षात घेऊन किंवा महाराष्ट्रातल्या जनतेच्या भावना लक्षात घेऊन महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यावरती उपमुख्यमंत्री यांच्याकडे तशी मागणी केलेली आहे की आरक्षण भेटावं आणि आमची सुद्धा भूमिका तेच आहे, आरक्षण भेटावं। खरं तर आरक्षणाकरता सत्ताधारी पक्षातलेच अर्थात तुमचेच आमदार सर्वात जास्त आहे। खरं तर आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो खरं तर राज्य सरकारकडे सुद्धा नाही। आता केंद्रातलं अधिवेशन बोलवावं लागेल, त्याकरता कायदा पारित करावा लागेल। 50% आरक्षणाची कॅपची मर्यादा आहे ती ओलांडण्याकरता खरं तर मागास समाज दाखवावा लागणार आहे। हे सगळ्या प्रक्रिया असताना देखील आता राज्यातलं वातावरण संपूर्ण पेटलेलं आहे। आंदोलन कुठेतरी भरकटलं असं वाटतंय का? कायद्याच्या चौकटीत कुठेही न अडकता मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण हे सरकार नक्कीच देईल। आज विरोधी पक्ष कमजोर आहे म्हणून सत्ताधारी पक्षातल्याला असं आंदोलन करावं लागतं असं दिसतंय, परंतु आम्ही सत्तेत असो की विरोधात असो लोकांच्या प्रश्नासाठी नेहमी जागरूक असतो आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत जरी असलो तरी आम्ही आमची भूमिका त्या ठिकाणी लोकांच्या प्रती असलेली कामाची जबाबदारी हे पार पाडत असतो आणि आज आम्ही तेच केलेलं आहे जे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याकडनं उपमुख्यमंत्र्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे की कायद्याच्या कचाटीत टिकणारं कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण हे मराठा समाजाला मिळावं यासाठी आमचा प्रयत्न राहणार। खरं तर विशेष अधिवेशनाची मागणी तुमच्याकडनं देखील होते आणि आता या विशेष अधिवेशनाच्या मागणीकरता सुप्रिया सुळे असतील, आमदार रोहित पवार, जितेंद्र आव्हाड हे विधानभवनावरती आंदोलन करतात, विधानभवनाच्या पायऱ्यांवरती आंदोलन करतात। त्यांनी या सगळ्याचं मागणीपत्र विधानसभा अध्यक्षांना दिलेलं आहे। खरं तर तुम्ही मागणी करत असताना तुमच्या विरोधात असणाऱ्या लोकांकडनं देखील हीच मागणी होते। खरं मला वाटतं कॉपी पेस्ट करतायत ते। आमची भूमिका जी आहे ते अधिवेशन बोलवावं, मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण द्यावं, ज्या काही तरतुदी करता येतील, ज्या काही अडचणी येतात त्याच्यावरती मात करावी ही भूमिका आमची आहे। त्यांनी जर अशा पद्धतीची भूमिका घेतली असेल तर स्वागतच आहे, कारण सगळ्यांची मागणी एकच आहे की आरक्षण भेटावं। सुप्रिया सुळे असं म्हणतात की अजित पवार गटातील आमदारांनी जरा सांभाळून राहावं कारण की भाजपकडून शिंदेंची फसवणूक केली जाते, त्यामुळे जरा बचके राहणारे असा इशारा जो आहे तो मराठा आरक्षणावरतून सुप्रिया सुळे यांनी अजित पवार गटातल्या आमदारांना दिलेला आहे। राजकारणामध्ये याला म्हणतात की एकमेकाला करणं आम्ही सक्षम आहोत। आमच्या दादांच्या नेतृत्वावरती महायुतीवरती पूर्ण विश्वास आहे। बचके रहना कुणासाठी आज कुणाचं कार्यालय आग लागते, बचके रहना नाही आहे, तर आम्ही लोकांसाठी काम करतोय म्हणून जे लोकांसाठी काम करत नाहीत त्यांनी बचके रहना आहे। आज आम्ही लोकांसाठी काम करतोय, रस्त्यावर उतरतोय, आंदोलन करतोय, जो लोकांचा प्रश्न त्याला न्याय भेटाव्यासाठी प्रयत्नही करतोय। मग बचके रहना कोण? आम्हाला पूर्णपणे न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, आमच्या सरकारवर विश्वास आहे आणि लोकांच्या भावना घेऊन आंदोलन नक्कीच देईल। पण काही लोक जाणीवपूर्वक या सुद्धा जी काही महाराष्ट्रामधली परिस्थिती आहे त्याचा सुद्धा राजकारण करू पाहू इच्छित आहेत, परंतु हे सरकार त्याला कुठेही थारा देणार नाही। जे राजकारण करतात त्यांना योग्य वेळी धडा त्या सरकारच्या माध्यमातून देईल आणि जनतेला आणि मराठा समाजाला न्याय नक्की देईल। जितेंद्र आव्हाड काल पत्रकार परिषदेत म्हणालेत की खरं तर हा किऑस संपूर्ण निर्माण करायचा राज्य सरकारला आणि पुन्हा मध्यवर्ती निवडणुकींकडे महाराष्ट्र राज्य जातोय असं त्यांचं म्हणणं आहे। राज्यातल्या सरकारकडनंच हा सगळा किऑस जो आहे तो राज्यात निर्माण केला जातोय, त्यामुळे मध्यवर्ती लवकरच निवडणुका होतील असं त्यांचं विधान। अशा पद्धतीचं विधान करून चर्चेत राहण्यासाठी केलेलं असेल। मला वाटतंय आज राज्यामध्ये जी समाजाची भूमिका आहे किंवा समाज ज्या पद्धतीनं या आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटून उठलाय ते गरज म्हणून उठलेलं आहे, ते काय राजकारण म्हणून उठलेलं नाही। राजकारण म्हणून केलेलं वक्तव्य कुणाचं असेल तर ते जितेंद्र आव्हाड सरांचं आहे। जितेंद्र आव्हाड साहेब नेहमी जाणीवपूर्वक समाजामध्ये दुफळी निर्माण व्हावी, कुठंतरी वेगळ्या दिशेनं आंदोलन किंवा कुठल्याही विषय एका वेगळ्या बाजूनं जावा यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात, परंतु कालही त्यांना ते मराठा मोर्चात गेले होते तिथून हाकलून लावलं, ही त्यांची परिस्थिती आहे। त्याच्यामुळं कुठंतरी आंदोलनाला एक वेगळी दिशा देण्याचं काम अशा
वक्तव्याच्या माध्यमातून त्यांचं चालू आहे, परंतु आमची भूमिका हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचीच आहे आणि ते टिकणार आरक्षण देण्याचे आहे. त्यामुळं काहीही किंमत मोजावी लागली तर सरकार मोजायला तयार आहे. खरं तर हसन मुश्रीफ यांच्या गाडीवरती आज हल्ला झालेला आहे. आकाशवाणी आमदार निवासस्थानाच्या बाहेर प्रकाश सोळंके यांचं घर कार्यालय सगळं जाळण्यात आलं मराठा समाजाकडून. खरं तर हसन मुश्रीफ आज सकाळी बोलताना बोलले की कुठेतरी खालच्या पातळीचं राजकारण जे आहे ते या सगळ्यामध्ये होतं आहे. कुठेतरी मराठा आरक्षणाच्या संदर्भातला फायदा जो आहे तो स्थानिक राजकीय लोकांकडनं विरोधकांकडनं घेतला जातोय असा त्यांचा थेट हल्ला बोले. त्या मताशी तुम्ही सहमत आहात का? म्हणजे या संपूर्ण मराठा आरक्षणामध्ये इतर कोणी फायदा घेत आहे? मला माहित आहे अख्ख्या जगाने मराठा आरक्षणाबद्दल निघालेल्या मोर्चाचं कौतुक केलं होतं. एक नियोजनबद्ध शिस्तबद्ध मोर्चे म्हणून मराठा आरक्षणाचे मोर्चे निघाले होते. जाणीवपूर्वक कुणीतरी आत्ताचे जे जरंगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये एक समाज उठलेला आहे, जाणीवपूर्वक त्याला कुठेतरी डाग लावायचा म्हणून जे स्थानिक विरोधक आहेत किंवा आमचे विरोधक आहेत अशी लोक अशा पद्धतीचं कृत्य करून आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु प्रशासनाचं काम करेल. ज्या लोकांनी अशा पद्धतीचं कृत्य केलं त्यांना भविष्यामध्ये पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होती. राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष महाराष्ट्र राज्याचे सूरज चव्हाण त्यांनी सांगितलं की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे आणि त्याच दिशेने जे आहेत ते पाऊलं सध्या आता सरकारची पडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यांना कोणाला या सगळ्या संदर्भातलं राजकारण करायचं त्यांनी राजकारण करावं, परंतु सरकार मराठा आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे असं देखील मत त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंद मोरेसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.